नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। गोमांस जवळ बाळगल्याचा संशय घेऊन रेल्वेत वृद्धाला मारहाण करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात। आकाश आव्हाड, नितेश अहिरे, जयेश मोहिते अशी तिघांची नावे। अटक केलेले तिघे तरुण हे मूळचे धुळ्याचे। चाळीसगाव येथे राहणारे वृद्ध प्रवासी कल्याणमध्ये आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणकडे जायला निघाला होता। नाशिक रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर वृद्धाच्या बसण्याच्या जागेवरून तरुणाशी वाद झाला होता। या तरुणाने वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला। त्याचवेळी त्याच्या सामानाची तपासणी केली। यावेळी आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर तरुणांनी वृद्धाला मारहाण केली। यावेळी काही तरुणांनी या घटनेचे व्हिडिओ शेअर केला। आता तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाणे रेल्वे पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे हे तिघे जण मुंबईला पोलीस भरतीसाठी जात होते। हाजी अशरफ अली असे या व्यक्तीचं नाव आहे। हाजी अशरफ अली हे मूळचे चाळीसगावचे राहणारे असून 28 ऑगस्टला ते कल्याणमध्ये राहत असलेल्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी येत होते। ब्युरो रिपोर्ट, स्टार वन महाराष्ट्र न्यूज, ठाणे। माणूस कोणाला मुसलमान आला की नाही, हिंदू हिंदू मुस्लिम हिट आला की नाही, मग तुम्ही हिट क्राईम का नाही रजिस्टर करायला सांगत? मी त्या बाईला दोष देणार नाही। तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं नॉलेज असतं, तुम्ही करून घ्यायला पाहिजे होतं। आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला पुरावे लागत नाही। अकॉर्डिंग टू द जजमेंट ऑफ पार्टीवाला, यू हॅव टू सुमोटो रजिस्टर हेड क्राईम। त्यांचा शब्द आला की क्राईम रजिस्टर करा। काय कोणाचे तुम्ही एव्हिडन्सेस आणि विटनेसेस जमा करत बसू नका। सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे, मग का नाही घेतला तुम्ही हेड क्राईम? तपासा अंती। अरे तपासा अंती नाही, अरे कोर्टात बघू ना। अरे कोर्टात 10 वर्ष केस चालेल। गुन्हेगारांचं मनोधैर्य तर वाढतं की नाही, की आपण हे केल्याने काही फरक पडत नाही, पहिल्या 15 मिनिटातच जामीन होतो। अहो पण त्याच्याने गांभीर्य येतं ना गुन्ह्याला। पण त्याच्याने गांभीर्य येतं ना। त्याला चाकू दाखवला, त्याला ट्रेन मधनं, आता तुम्ही म्हणता ट्रेन मधनं फेकला नाही ना। तुम्ही त्या शब्दाचा अर्थ तसा लावा। शब्दाचा पोलिसांना अर्थ लावायचा तसा लावता येतो। जसा तुम्ही गहाळ झाला हा त्यांच्या बाजूने निर्णय घेताय, तसं आमच्या बाजूने घ्या ना, की गहाळ होणं म्हणजे यांनी काढून घेतलेत। अहो हे मारत असताना माझ्या खिशातनं पैसे गहाळ झाले म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं मला समजून सांगा। हे मारत खाली पडले, खिशातनं आपण पुढाले खाली पडले। अहो मला मारत असताना पैसे गहाळ होणे याचं गांभीर्यानं अर्थ काय होतो? जरा एखाद्या मराठी भाषा तज्ञाला विचारायचा अर्थ काय होतो? काढून घेतले म्हणजे ह्यांनी काढून घेतले, म्हणजे तुम्ही इंटरप्रिटेशन त्या आरोपींच्या बाजूनेच काय करताय? अहो कायद्याने मला सांगा की खिशातले पैसे मारत असताना गहाळ होणे हे कुठल्या कायद्याने सांगतं की पैसे पडले, पैसे गेले? कुठल्या कायद्यात ते मला दाखवायचा? तर आपण मराठी कोणीतरी चांगल्या भाषा तज्ञाला बोलूया। आणि मला मारत असताना पैसे गहाळ झाले,
ठीक आहे, त्याप्रमाणे सेक्शन्स लावून घ्या. आता हे गेले, हे जाऊ दे, आता हे काय परत येणार नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला वरती जावं लागेल आणि तुम्हाला वरती जायला लावणार आहे कोर्टात. तुम्हाला मी काही इथे शांत बसू देणार नाही. कारण का हा इश्यू आहे ना, हा तुम्हाला वाटतो आज थांबेल, आज इथे नाही थांबणार, हा भारतभर जाणार इश्यू. तुम्हाला हे फार सोपं वाटायला लागलंय पोलिसांना, हे काय होत नाही. हे